आदरणीय श्रीमान राजेंद्रजी दुले साहेब माजी नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि साहेबांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न होतोय। आदरणीय साहेबांच्या बुबेरे या स्पर्धेचे आयोजक आणि त्यांच्या शुभ हस्ते हा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। तदनंतर श्रीमान तुषारजी दोंदे साहेब उद्योजक आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल। तुषारजी दोंदे साहेब उद्योजक आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जातोय। तदनंतर आदरणीय भूषणजी आढाव साहेब सरपंच वांगणी आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल। आदरणीय श्रीमान भूषणजी आढाव साहेब सरपंच वांगणी आणि साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। मुझफ्फर बुबेरे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत। सरपंच वांगणी आदरणीय भूषणजी आढाव साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। तदनंतर आदरणीय अमितजी शेलार साहेब ग्रामपंचायत सदस्य वांगणी आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल। अमितजी शेलार साहेब ग्रामपंचायत सदस्य वांगणी आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न होतोय। आदरणीय श्रीमान अमितजी शेलार साहेब ग्रामपंचायत सदस्य वांगणी आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। बाबूभाई यांच्या शुभ हस्ते विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। तदनंतर आदरणीय मंगेशजी गायकवाड साहेब ग्रामपंचायत सदस्य वांगणी आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय। तदनंतर आदरणीय रमेशजी मयेकर साहेब ग्रामपंचायत सदस्य वांगणी आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय। आदरणीय ग्रामपंचायत सदस्य वांगणी रमेशजी मयेकर साहेब आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। पुढचा बॉल आपण पाहतोय पडल्यानंतर मात्र एज लागले बॅटचा आणि पहिली सफलता इथे आली आहे। फलंदाज बाद झालेत। विकेट आदरणीय रमेश मयेकर साहेब ग्रामपंचायत सदस्य वांगणी आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल। सर्व अतिथी देवोभव ही असणारी आपली संस्कृती आणि अक्रमभाईंच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपल्या मंचावरती संपन्न होतोय। तदनंतर आदरणीय श्रीमान नंदुशेठ कराळे उद्योजक यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल। मी विनंती करतो आपण या आपला देखील विशेष सन्मान इथे आपण करणार आहोत आणि नाशिर काकांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। उद्योजक आदरणीय नंदुशेठ कराळे साहेब, आदरणीय तुषारजी दोंदे साहेब आपण देखील या आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। आदरणीय तुषारजी दोंदे साहेब उद्योजक आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। तुषारजी दोंदे साहेब आपण या विनंती आणि आपला विशेष सन्मान इथे केला जाईल। उद्योजक आपण पाहतोय या ठिकाणी आदरणीय दोंदे साहेब आणि आदरणीय कराळे साहेब या दोघांचाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। उद्योजक आहेत आणि दोघांचाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। धन्यवाद तुषारजी शिंदे सर। आणि या दरम्यान आपण पाहतोय मैदानावरती जी मॅच चालू आहे, एका बाजूला स्टार ओवे आणि त्याला फाईट करते बेलपाडा
असे दोन संघांमध्ये दर्जेदार लढत पाहायला मिळते. मनसूरभाई पटेल प्रेसिडेंट नॉर्थ रायगड डिस्ट्रिक्ट यांच्या वतीनं या ठिकाणी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. स्टार ओवे संघाला त्यांचे आपण मनपूर्वक स्वागत करू या स्पर्धेच्या वतीनं. याच दरम्यान आमचे संदीपजी गायकवाड राजेशजी भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. दत्ता कडव आणि राजेश साळवे आपल्याही सर्वांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. बारा द मॅच आराध 11 कानूर बॉईज कानूर संघाचा तेजस राऊत ठरतोय या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या तेजस प्लीज वेलकम. चला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आपण घेण्यासाठी तेजस यायचे. यानंतर पहिल्या फेरीतील चौथी लढत थोडस आपण पुढे घेतोय. यानंतर सेकंड राऊंड कानूर बॉईज कानूर आणि श्री गणेश मिताली 11 कासगाव या दोन टीमची लढत होणार आहे. तर दोन्ही संघांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचे. या मॅच नंतर आपली मॅच होणार आहे आराध 11 कानूर बॉईज कानूर आणि श्री गणेश मिताली 11 कासगाव. जाऊया मॅचच्या दिशेने आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण थोडंसं परिवर्तन करणार आहोत. परंतु या ठिकाणी तेजस राऊतला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. पहिल्यांदा आमच्या या ठिकाणी कैसरभाई बुबेर यांना विनंती राहील आणि अखिलभाई या दोघांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देतोय. ज्याने वादळी इनिंग साकारली आहे 42 धावांची तो खेळाडू तेजस राऊत मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे. आणि लगेचच आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये मॅच चालू झालेली आहे आणि मी तुर्तास थांबतो. आमच्या वाणीला देतो विश्रांती. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून तुषार शिंदे यांचा आवाज. धन्यवाद. 13 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राईट आर्म राऊंड विकेट बॅकफुटला गेलेत. फटका कमालीचा आपण पाहतोय. पॉइंट रिजनला बॉल जाईल. क्रिकेटचा क्लास क्रिकेटचं सौंदर्य असणारा फटका स्क्वेअर कट. धावा मिळतील 4. कॉपी बुक स्टाईल चौकार. तौसिफ खेळतोय. 3 बॉल 3 षटकार त्याच्या बाट मधून आले. तर मेहराज बुबेरे यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. हो यावेळेस आपण पाहतोय अत्यंत सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर मागे सरळ अष्टीरक्षकाकडे चाललाय आणि हा डॉट बॉल. सुमित आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. डॉट बॉल आला. शेवटचा बॉल डॉट होता. 17 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खुलंदाज सुमित. राऊंड द विकेट. यावेळेस पिकअप शॉट ऑन साइडला आणि तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्यांच्या सरळ हातामध्ये. मिनिटं मॅच थांबवायची आणि आता आपण पाहतोय सन्माननीय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदरणीय राजेंद्र दादा धुळे यांच्या वतीनं सुद्धा या स्पर्धेला आर्थिक स्वरूपात देणगी प्राप्त झाले. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. या ठिकाणी बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे विद्यमान अध्यक्ष श्रीधर दादा धुळे यांचे मनपूर्वक आभार. आणि या ठिकाणी आपण पाहतोय पाहुणे या स्पर्धेतून रजा घेतात. शर्माजी गेट खोलो. ओके या ठिकाणी आपण पाहतोय आज आणखीन काही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. प्रत्येकाची रॉयल एंट्री होईल. नुकताच आपण पाहतो आमचे मान्यवर आमच्या या स्पर्धेतून रजा घेतात. बाबूभाई पुनश्च एकदा जेवणानंतर जॉईन झालेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत.
आता गोरेगाव जेव्हा संघ मैदानावरती उतरेल तेव्हा बाबूबाई यांचं विदाउट पासवर्ड ATM ऑन होणार आहे. ॲडव्होकेट इर्शाद शेख खारगर यांच्या वतीनं ओवेवाल्यांसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा त्यांच्या येतात. त्यांच्याही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. मॅचच्या दिशेने जाऊ. नाव बॅक टू क्रिकेट O2 कॉम्बॉक्स. यावेळेस लॉंग ऑफ रिजनला मिड ऑफला क्लिअर केलंय. कमालीचा ऑफ ड्राईव्ह. धावा मिळतील 4. आपण पाहतोय चौकार. बॉल फेस करत होते. चौकारानं खातं खोललंय. 21 धावा धावफलकावरती. स्टार ओवे. पुढचा बॉल फुल टॉस होता. स्क्वेअर लेग रिजनला जातोय. यावेळेस धावा मिळतील 4. चौकार. मंचावरती ज्यांचं आगमन झालंय ते पालकमंत्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब आहेत. ज्यांची स्पर्धा आता येणाऱ्या 18 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. या दीपकदादा चव्हाण आपलाही शुभ सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या वतीने केला जाईल. अखिलभाई बुबेरांना विनंती राहील की आपल्या शुभाचे आपण दीपक शेठ चव्हाण यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. अखिल शप्पीर यांना विनंती राहील आपण या दीपक दादा आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालेला आणि 2 षटकांमध्ये धावफलकावरती 25 आहेत. चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा मैदानामध्ये आपण पाहतोय. खेळमेळीच्या वातावरणात चालू असलेली स्पर्धा आज 3ऱ्या रजनीपर्यंत आपण पोहोचलेलो आहे आणि दीपक शेठ चव्हाण यांच्या वतीनं तुम्हाला येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 18 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी स्पर्धेचा कालावधी असेल. पालक मंत्री प्रीमियर लीग ही स्पर्धा होणार आहे आणि त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती होतोय. राऊंड विकेटने पुढचा बॉल यावेळेस मागे चालला. त्यांच्या फुल टॉस बॉल होता आणि आय थिंक सो ही संधी गमावली. बॅटची कडा घेतली. मागे चालला बॉल. एक धाव तिथे एकवटण्यात यशस्वी राहिलेत फलंदाज आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या 26. धन्यवाद दीपकजी चव्हाण साहेब. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. पुरुष एकदा त्या ठिकाणी जॉईंट आहेत तुषारजी शिंदे सर. सम्रा पटेल आणि तोसिफ ही जोडी मैदानावरती आहे. 2 बॉल 8 धावेंवरती नाबाद आहे. डगआउट मधून सेट होऊन आले सम्रा. ओ कमालीचा इथे दिशा थोडीशी भटकली. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. अँगल इथे क्रिएट करतात राहुल राईट आर्म राऊंड विकेटनं. यावेळेस बॉलनं दिशा खूप जास्त बाहेर लेग कट देखील झाला. बॉल आपण पाहतोय लेग कटर स्वरूपाचा बॉल होता. 27 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनदर लेग कटर, अनदर वाईड. 2 consecutive वाईड डिलिव्हरीज इन अ रो. 28 स्कोर. लॉस ऑफ द 2 विकेट. 2 बॉल मध्ये 8 धावेंवरती सम्रा नावाद आहेत. काय सुरुवात केली आहे सम्रा यांनी. दर्जेदार सुरुवात. अप्रतिम बॉल. अपील देखील झाली आहे परंतु अपील फक्त गोलंदाजाने केली आहे. विकेट किपरची तिथे रिॲक्शन नव्हती. डॉट बॉल. अपील करण्याचा अधिकार तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावरती आहे आणि ती अपील जर व्हॅलिड नसेल तर तो पूर्ण फेटाळण्याचा अधिकार पंचांकडे देखील आहे. डॉट बॉल. लेग कटर गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते राहुल यांची आणि अँगल देखील राईट आर्म राऊंड द विकेट ते टाकतायत. शरीरापासून दूर तर बॉल निश्चित जाणार आहे परंतु लाईन महत्वाची आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागले. हवेमध्ये बॉल
आणि तिथे पॉइंटच्या क्षेत्ररक्षणासाठी सोपा जाईल. फलंदाज आउट, सॉफ्ट डिसमिसल इन द एंड. कासगाव आणि कान्होर संघाचे संघनायक याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि इनिंग ब्रेकमध्ये या मॅचच्या टॉससाठी आपण यायचे. मॅचच्या मध्यांतरामध्ये दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी या. विनंती आहे मिड मॅच मध्ये टॉस केला जाईल. कासगाव आणि कान्होर संघाचे संघनायक आपण कुठेही जाऊ नका ही विनंती आहे. आणि मध्यांतरामध्ये इथे टॉस केला जाईल. सामन्याच्या 28 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सम्रा सुरुवात खूप चांगली केली परंतु आता ते बाद झाले. सकलेन मैदानावरती दाखल झालेत. सकलेन पटेल मैदानावरती दाखल झालेत. स्टार ओवे 28 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अठ्ठावीस धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लेग कटर तर आहे परंतु इतका अँगलनं बॉल ऑलरेडी ऑफ स्टंपच्या बाहेर आहे आणि पडल्यानंतर तो लेग कट झाल्यावरती दिशा खूप जास्ती बाहेर वाईड. यस या सन्मान आपण पाहतोय दामत गावचे नदीमजी अडाळ साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती राहील आपण या. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आणि सागरजी केवणे यांना सुद्धा विनंती राहील की आपण मंचावरती यायचे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या वतीने. तुम्ही आम्ही जी स्पर्धा पाहतायत बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली ही स्पर्धा गोरेगाव करांच्या स्वप्नातून साकारलेली फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगाव या सन्मान असगरबाई खोत यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. फलंदाज या ठिकाणी माघारी परत आहेत. धक्का क्रमांक आपण पाहतो एकंदरीत आज 4थ्या क्रमांकाचा लागलेला आहे. स्टार ओवे संघ प्रथम बॅटिंग करतोय. काय फटका पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतात आणि त्या ठिकाणी सुंदर झेल त्याही पेक्षा चांगला या ठिकाणी टिपण्यात आलेला आहे. फलंदाज बाद 29 वरती 4. नवीन फलंदाज नाम मैदानावरती दाखल झालेत. नाम भी नाम हो सकता है. बड़ी बात है. अपील पंचांकडे आणि नाम खातं खोलू शकणार नाही. हलकीशी ती खाता नाम का नाही खुला खाता. 0 वरती बाद. वरती 5 कड्यांच्या मोबदल्यामध्ये अटल संध्या कार्यक्रमामध्ये आपण सुखविंदर सिंग यांचा लाईव्ह कॉन्सर्टचा शो पाहिला. तिथे हे गाणं ऐकलं असेल रमता जोगी आणि ते आपण ऐकलं सुखविंदर सिंग यांचं गाणं. 3 षटकांचा खेळ संपला. 29 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे संधी होती. कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप झालाय. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि डायरेक्ट हिट मे बी झाली. फलंदाज धाव बाद. विकेट.
30 धावा धावफलकावरती आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मैदानावरती फलंदाजांना थांबणं गरजेचं आहे. तुम्ही 5 ओव्हरची मॅच खेळा, 10 ओव्हरची T10 खेळा, 20 ओव्हरची T20 खेळा, वन डे क्रिकेट 50 षटकांचा सामना तुम्ही खेळा, टेस्ट क्रिकेट खेळा. या सर्व खेळांमध्ये भागीदारीला खूप महत्व आहे. इथे भागीदारी झाली नाही आहे. एकामागून एक विकेट, नियमित वेळेमध्ये विकेट इथे गमावत गेली आहे. बॅटिंग करणारी टीम स्टार ओवे आणि त्यांच्या अडचणी सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहेत. 30 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि अनिकेत पहिल्या बॉलवरती इथे सफलता आली आहे. रनआउट स्वरूपामध्ये विकेट. साजिद पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक प्रयत्न केला, क्षेत्ररक्षकांनी निर्जन स्थळी बॉल पडलाय. नो मॅन्स लँड झोन मध्ये 2 धाव्यांची प्राप्ती झाली आहे आणि 2 धावेनी धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 32 लॉस ऑफ द 6 विकेट. नेक्स्ट मॅच बिटवीन कानोर अँड कासगाव. दोन्ही संघांचे संघनायक आपण सज्ज राहायचे विनंती आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच तिथे होणार आहे अपील पंचांकडे, परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. डॉट बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी करणारी टीम खूप वेळ तुम्ही घेताय, थोडीशी घाई करा विनंती आहे. 32 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्ले अँड मिस, वन मोर डॉट डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी अनिकेत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. साजिद फलंदाजीसाठी आहेत. साजिद आणि अफ्ताब ही जोडी मैदानावरती. गोलंदाज अनिकेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्क्वेअर कट जरूर करायचं होतं, बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाहीयेत. बॅकफूट वरती वेट ट्रान्सफर होणं, बॉलच्या लाईन वरती तुम्ही बॉल साठी स्क्वेअर कट साठी वेट करणं गरजेचं आहे. तुम्ही ऑन दी अप देखील फटका खेळू शकता, परंतु तुम्हाला पूर्व तयारी करणं गरजेचं आहे. यावेळी स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. डीप मध्ये बॉल गेलाय. डीप स्वीपर पॉइंट रिजनला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 2 धावेचा प्रयत्न आहे, फंबल झालं आणि 2 धावा अगदी सहज मुकम्मल होतील. 2 धावेनी धावफलक पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 34 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्टार ओवे हा संघ. ओरिजिनल नारायण ढाबा नंबर 1 कुक सुनील पवार. खवय्यांसाठी सुवर्ण संधी आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. ओरिजिनल नारायण ढाबा नंबर 1 कुक सुनील पवार आणि भगत बंधूंचा. या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी बदलापूरचे आणखीन एक नामांकित उद्योजक आकिब भाई कोहारी यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. स्वर्गीय मसूद कोहारी माजी नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद यांचे चिरंजीव आकिब भाई कोहारी यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. स्वागतम सुस्वागतम. या सन्मान आपण पाहतोय बदलापूरचे नामांकित उद्योजक या ठिकाणी सन्माननीय आकिब भाई कोहारी यांच्या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते उपस्थित राहिलेले आहेत. स्वर्गीय मसूद शेठ कोहारी यांचे चिरंजीव आहेत आणि गोरेगावकरांचे समधी सुद्धा आहेत. या आपलं स्वागत आहे. आकिब शेठ कोहारी यांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. फ्रेंड्स ट्रॉफी 2025 चे शानदार पर्व आणि अनेक मान्यवरांची मांदियाळी या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. फ्रेंड्स चषक गोरेगाव. सन्माननीय
आकिब शेठ कोहारी यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट, ओ टू कॉम्बॉक्स. यस, वन मोर विकेट. फलंदाजी ते बाद होतील आणि दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहिलं आकिब भाई कोहारी यांचं इथे आगमन झाले. युवा यशस्वी उद्योजक, कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व आणि या सर्व गोष्टी ज्यांच्यामध्ये आहेत, आदरणीय सन्माननीय आकिबभाई कोहारी यांचं आगमन आपल्या मुख्य व्यासपीठावरती झालंय आणि VIP डाईज मध्ये ते सध्या विराजमान आहेत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. फ्रेंच ट्रॉफी 2025. 36 लॉस ऑफ द 7 विकेट. लिडिंग एज, बॉल हवेत, विकेट कीपर बॉलच्या खाली पोहोचले, झेल टिपतील, फलंदाज बाद. झालं या ठिकाणी नुकताच ते आमचे आकिब शेठ कोहारी, जे मसूद शेठ कोहारी माजी नगरसेवक कुळगा बदलापूर नगर परिषद, त्यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या समवेत शाकीरभाई कोहारी यांचे मनपूर्वक स्वागत आणि मोहम्मदजी मुल्ला यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आमचे आसिम मौलाना यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. वेलकम ऑल ऑफ यू. आपल्या स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहू शकता सर्व मान्यवर मंडळी या स्पर्धेचा आनंद घेताना. वाव, विहंगम दृश्य तुम्ही पाहताय. आकर्षक झळाळते करंडक चषक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 36 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती महेश. हवेत बॉल, लॉंग ऑन रीजनला क्षेत्ररक्षक बनतील दर्शक, मस्तक को दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. बॅट स्विंग तर खूप वेगानं झालं. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी अशा रीतीने खेळण्याचा प्रयत्न झाला. मुंबईच्या लँग्वेज मध्ये हा शब्द कॉमेंटेटर सातत्याने वापरतात. फिरोजभाई पाठीमागे आहे, त्यांना देखील माहिती आहे. 40 लॉस ऑफ द 8 विकेट. ऑन साइडला प्रहार केलाय, गॅप मध्ये बॉल, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, खाली इलाका, वहा कर दिया धमाका. अफान यांच्या बॅट मधून आणखी एक चौकार. संघ 44 धावा 44 रन 8 विकेट के नुकसान पर 45 रनों का लक्ष्य, 45 धाव्यांचे लक्ष्य इथे असणार आहे. बेलपाडा संघासमोर 45 धाव्यांचे लक्ष्य ठेवलंय स्टार ओवे संघाने आणि या लक्ष्याचा पाठलाग खेळाच्या उत्तरार्धामध्ये केला जाईल का हे चित्र देखील पाहायचंय. 45 इज द टार्गेट. चेक या दरम्यान आपण पाहतोय अनेक पाहुण्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्याच दरम्यान आमच्या या संपूर्ण स्पर्धेला ज्यांच्या वतीनं बॉलचं सहकार्य लाभलेलं आहे ते आमचे रणजितजी सोनकांबळे, आपले मनपूर्वक स्वागत. आज स्पर्धा तुम्ही पाहतायत फ्रेंड्स चषक गोरेगाव करांची दर्जेदार आणि नामांकित स्पर्धा आहे. या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 1 लाख रुपये. भिवंडी लोकसभा नवनिर्वाचित खासदार आदरणीय बाळामामा म्हात्रे यांच्या वतीनं हे पारितोषिक देण्यात आले. सेकंड प्राइज अर्थात द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 50,000. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार शहबाज चाचा बोबेर असेल, अखिलभाई, कैसरभाई, फैसलभाई या चारही बंधूंच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात आले. थर्ड प्राइज 25,000 विराजी देशमुख साहेब.
चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक संदेशजी पवार सर्वेजी ड्युटे यांच्या वतीनं देण्यात आलंय, त्यांचा मनपूर्वक आभार. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय वांगणी शहराचे शहर प्रमुख प्रसादजी परब यांच्या वतीनं देण्यात आलंय आणि 6व्या क्रमांकासाठी राजेशजी पाटील साहेब यांच्या वतीनं हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. यानंतर आपण ही चर्चा अशीच चालू ठेवू. या ठिकाणी आपण टॉस सुद्धा करणार आहोत. टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव आणि त्यांच्या विरोधात आराध्य 11 कानोर बॉईज कानोर. आकिब शेठ कोहारी यांना विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करू. कानोर टीमचे कॅप्टन या आपण चला लवकर या ठिकाणी कॅप्टनला विनंती राहील आपण टॉस साठी यायचे. चला या आकिब शेठ कोहारी बदलापूरचे नामांकित उद्योजक आहेत आणि भावी नगरसेवक म्हणून सुद्धा आपण त्यांना पाहणार आहोत. या सॉरी एक मिनिट, दोन्ही टीमच्या वतीने कॉल करण्यात आलाय. हेड असा कॉल करण लहाणेचा अँटेल. टॉस जिंकला या ठिकाणी कानोर बॉईज संघाने. पाहुण्यांना विनंती राहील आपण स्थानापन्न व्हायचे. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते की आराध्य 11 कानोर बॉईज कानोर या संघाने टॉस जिंकलेला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रण दिले ते टीम मिताल 11 श्री गणेश कासगाव संघाला. चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. नेट टू नेट फाईट मैदानावरती होणार आहे. एका बाजूला सेकंड राऊंड मध्ये कासगाव वर्सेस कानोर, दोन्ही बदलापूर वांगणीचे स्थानिक संघ आहेत आणि आता मैदानावरती दोन्ही पाहुणे संघ खेळतात. एका बाजूला बेलपाडा तर दुसऱ्या बाजूला स्टार ओवे अशी लढत आपण पाहतोय. दर्जेदार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. द्वितीय सत्रामध्ये आपण पाहतो या ठिकाणी बालद सिरीज साठी रेहान खान मंदे साहेब यांच्या वतीने एसी या स्पर्धेसाठी देण्यात आली आहे. बेस्ट बॉलर साठी बाबू शेठ बुबेरे यांच्या वतीने स्पोर्ट्स सायकल, बेस्ट बॅट्समन साठी स्पोर्ट्स सायकल अमजाद बुबेरे यांच्या वतीने देण्यात आली आहे. एवन जोडी आहे गोरेगावची आणि फिल्डर साठी आकर्षक स्पोर्ट्स सायकल अक्रमभाई बुबेरे यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. या दरम्यान आमच्या हरिभक्त परायण भानुदास बुवा टेंबे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. म्हटलं जाताना पंढरीचा वारकरी आणि महाराष्ट्राचा धारकरी होय होय रे पंढरी. या दरम्यान त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. या दरम्यान आमचे सन्माननीय दानिशभाई बुबेरे यांचं या ठिकाणी आगमन होते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जोबेली गावचे नामांकित उद्योजक सन्माननीय हरेश शेठ धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. या दरम्यान संतोषजी राऊत यांचे मनपूर्वक स्वागत. आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅचला झाली आहे सुरुवात आणि या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सरांना. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, ज्यांचा आवाज आपण ऐकतो या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर 5 दिवस ज्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे या स्पर्धेची आणि त्यांचा आवाज आपण ऐकत होतो. तुषारजी शिंदे सर तुमचंही मनपूर्वक स्वागत. हरेशजी धुळे साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर एका बाजूला बेलपाडा आणि दुसऱ्या बाजूला स्टार ओवे अशी मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. 45 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये आणि 2 बॉलवरती आता 2 धाबा खर्च करत असताना गोलंदाज नाम बॅकफुटला गेले, पंच केलाय, फटका चांगला आहे, पॉइंटचा खेळाडू पाठमोरा, बॉल नाही थांबणार, अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू सो मच. चौकार वसूल करतोय अनिकेत आणि रोहित ही जोडी तुम्हाला बार बेल. 3 बॉल फेस केले तिथे मात्र अनिकेतनं त्याच्या बॅटमधून एक चौकार तर एक दुहेरी धाव आपण पाहिली आणि आता धावफलक 6 आकड्यावरती तुम्हाला बार बेल. रोहित अजून एकही चेंडू त्याने फेस केला नाहीये या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय नामवरती आता स्टार ओवे संघाच्या माध्यमातून विश्वास दाखवण्यात आला.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय, स्कोरलेगचा खेळाडू पुढे सरकला आणि अखेर ज्या अनिकेत ते मात्र चौका ठोकलाय त्याला आता मैदान सोडावं लागेल. फरदस बाद. थँक्यू सो मच. चौका ठोकला, लगेच पुढच्याच बरोबरती इट का जवाब पत्थर देत असताना इथे मात्र आपण पाहतोय खरं तर अनिकेतला मैदान सोडावं लागलं. नवीन खेळाडू मैदानाच्या पण दाखल होतोय. सुमितला तुम्ही पाहताय जो मैदानाच्या पण दाखल झालाय. या मॅच मध्ये 5 षटकाचा हा देखील सामना तुम्हाला जरूर पार मिळेल. 5 षटकामध्ये बॅटिंग करत असताना प्रथमतः आपण पाहिलं संघ मैदानावरती खेळत होता स्टार ओबे, ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं 44 धाबा धावफलकावरती जोडले गेले आणि आता 45 धाबांचं मापक लक्ष तुम्हाला पार मिळेल. या मॅच मध्ये गोंदात नाम सज्ज होतात राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर होता, ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला, आपटी देण्याचा प्रयत्न होतोय. बॉल देखील चालला स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान अंपायर सिग्नल नो बॉल. आपटी देण्याचा प्रयत्न जरूर राहिला परंतु पंचाने इथे मात्र नो बॉल घोषित केला. या मॅच मध्ये समीकरण आता तुम्हाला जरूर पार मिळेल. यस, पंच काहीसा इशारा करतायत. आय थिंक वॉर्निंग देण्यात आली आहे की चेंडू टाकत असताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा आवाज देऊ नका. हीच वॉर्निंग आता पंच देत असताना, अन्यथा तुम्हाला देखील पंच जे काही या संपार सिग्नल नो बॉल. फर्स्ट वॉर्निंग. थँक्यू सो मच. आडवा बाट टाकेल त्याचा प्रयत्न, इथे संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा तुम्ही पाहताय पुन्हा एकदा डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय आणि अखेर डॉट बॉल. पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक तुम्ही पाहताय 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेला. एक फरदास बाद झालाय. 24 चेंडूचा खेळ आता शिल्लक. या मॅच मध्ये अजूनही 39 धावांची गरज आहे. एका बाजूला बेलपाडा संघ तुम्ही पाहताय जो मुरबाड भागातून बिलॉंग करतो, तो संघ तुम्हाला जरूर पार मिळेल. दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील स्टार ओवे संघ तुम्हाला मैदानाच्या मध्ये खेळताना दिसेल. अशा दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला जरूर पार मिळेल. या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केला नामनं इथे मात्र एक विकेट संपादित केली आणि फक्त 6 धावा खर्च केल्या, कारण नामला माहिती होतं या मॅच मध्ये टार्गेट छोटं आहे, परंतु स्टार ओवे नाव कुठे आहे, छोटं आहे. या मॅच मध्ये एक मोठं नाव तुम्हाला जरूर पार मिळेल. स्टार ओवे विरुद्ध बेलपाडा अशी मॅच पाहण्याच्या जरूर तुम्हाला पार मिळते. गोद सज्ज होतोय. इथे देखील ऑन साइडला खेळलाय फटका, मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू उपस्थित. एक सिंगल एक पडी दुसरीचा प्रयत्न करतायत. दरम्यान मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल आणि धावफलक 7 आकड्यावरती. टार्गेट या मॅच मध्ये छोटा, परंतु स्टार ओवे नाव मोठा, त्यामुळे मॅच मध्ये मजा येईल यात शंकाच नाहीये. षटक क्रमांक दुसरे घेऊन आता दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज अफानला तुम्ही पाहता. गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साइडला खेळलाय, भिरकावून दिलाय, बॉल चाललाय बाउंड लाईनच्या बाहेर. फिक्सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
याच दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत आंबेशिवचे उपसरपंच दिनेशजी कडव साहेब त्यांचं आगमन झालं. विनंती आहे आपण या मंचावरती आपला मनपूर्वक स्वागत. आणि याच दरम्यान आमचे कासगाव गावातील उद्योजक समाजसेवक विलासजी राऊत साहेबांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून नेक्स्ट मॅच मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला इनॅक्शन मध्ये दिसणार टीम मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी विलासजी राऊत यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. गोरदास सज्ज होते अफान पुन्हा एकदा ऑन साइडला आहा बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झालाय तसा टकसा स्वीट जाऊन कानावरती अदळ आणि बॉल ने केले बिडी विकेट. बाउंड्री लाईनची सफर षटकार. बॅटिंग करतोय सलगचा दुसरा षटकार सुमितच्या बॅटमधून धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक तुम्ही पाहताय. खरं तर 2 चेंडू सलग निर्धाव खेळला होता सुमितला तुम्ही पाहिला मैदानावरती तो दाखल झाला आणि 2 बरोबरती 2 षटकार आता तो वसूल करतोय आणि धावफलक टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल स्कोर कार्डवरती आता पडतं 19. तिसरा देखील मारण्याचा प्रयत्न होता बॉटम पार्टच्या बदल चेंज तो बेस्ट गतीमध्ये परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळालं. दरम्यान बोट विखुरली फिंगर रोल केली आणि दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना खरं तर बदलापुराचे एक नामांकित क्रिकेटर रमेश कोहारी यांचं आगमन झाले. वेलकम पापे, मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. काल बऱ्याच दिवसानंतर त्यांचा खेळ आम्ही पाहिला आणि तोच दरारा आणि ती दहशत आपण पाहिली कारण मी म्हणेन जिथून खेळ सोडला होता तिथून पुन्हा एकदा रमेशने सुरुवात केली षटकार ठोकत असताना. त्यामुळे त्याचाही खेळ आपण काल जरूर पाहिला, त्याचं स्वागत करू. इथे चौकार येतोय आणि चौकाराच्या साथीनं धावफलक टीमची टोटल 23 धावा. गुरुदास जीवतो बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा फॉरलेगचा खेळाडू पुढे सरकला. दरम्यान 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे बॉल नाही थांबणार. सलगचा दुसरा चौकार. आपल्या मंचावरती आपण संपन्न करतोय. आदरणीय सन्माननीय आकिबजी कोहारी साहेब उद्योजक आणि त्यांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न केला जाईल. विनंती आपण या आपला विशेष सन्मान इथे केला जातोय. कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आणि वक्तृत्व ज्यांचं खूप चांगलं आहे आदरणीय आकिबजी कोहारी साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान इथे आपण करतोय. युवा यशस्वी उद्योजक ते आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती केला जातोय. विशेष सन्मान इथे संपन्न होतोय. आदरणीय अहमद सरांच्या शुभ हस्ते आकिबजी कोहारी साहेबांचा विशेष सन्मान इथे आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. तदनंतर उद्योजक आदरणीय शाकीरजी कोहारी साहेब आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न केला जाईल. सन्माननीय शाकीरजी कोहारी साहेब त्यांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न होतोय. सन्माननीय अखिल भाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न होतोय. तदनंतर सन्माननीय मोहम्मदजी मुल्ला साहेब आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होईल. सन्मान्य श्रीमान मोहम्मदजी मुल्ला साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. उद्योजक सन्माननीय मोहम्मदजी मुल्ला साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान इथे संपन्न होतोय. शहानवाज शेख साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय.
मोहम्मदजी मुल्लासाहेब उद्योजक त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। तदनंतर बदलापूर नगरीचे उद्योजक आदरणीय हरेजी धुळे साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। सन्माननीय श्रीमान हरेजी धुळे साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न होईल। मी त्यांना विनंती करतो या पण आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। उद्योजक आदरणीय श्रीमान हरेजी धुळे साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न होतोय। दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व त्यांचं खूप चांगलं आहे। आदरणीय उद्योजक हरेजी धुळे साहेबांचा विशेष सन्मान इथे आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय। अक्रम भाईंच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय आणि सन्माननीय राहुलजी चव्हाण सर कमेंट बॉक्स मध्ये जोडले जातील। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या दरम्यान मुख्य व्यासपीठावरती एबन जोडीचं आगमन झालंय। आमचे अमजदभाई यांचं आगमन झालंय, त्यांच्या साथीने तुम्ही पाहू शकता। खरं तर बाबूभाई बोबेरे यांचं आगमन झालंय, बरपूर्वक स्वागत। धावफलक टीमची टोटल 34 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या। षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 45 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये, अजूनही 9 धाबांची गरज। ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये घेतलाय, क्षेत्र आहे डीप मध्ये, एक सिंगल एकवटी दुसरा प्रयत्न होतोय। दरम्यान एका धावावरती इथे थांबावं लागेल आणि सिंगलच्या साथीने धावफलक टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहता आता 35 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। धावफलक तुम्हाला जरूर पार मिळेल, गोरदा सज्ज होतोय। नाम इथे देखील फटका चांगला पार मिळतोय, कव्हरचा खेळाडू पुढे सरकलाय। दरम्यान भरपूर वेगानं एक सिंगल धाब इथे एकवटली गेली। धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। 2 फलंदाज बाद झालेत। षटक क्रमांक 3 देखील आता समाप्त झालं आणि आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये, फक्त 9 धाबाची गरज आहे। 12 चेंडूचा खेळ शिल्लक, 9 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये। टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता। खरं तर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सरळ हाताने मदत करण्यात आली। गोलंदाज तुम्ही पाहताय, गोलंदाजी मार्कवरती आता षटक क्रमांक 14 घेऊन दाखल होतील या मॅच मध्ये। 12 चेंडू मध्ये अजूनही 9 धाबाची गरज आहे। स्टार ओवे विरोधात तुम्ही पाहताय मैदानावरती सामना रंगलाय। बेलपाडा यस, काही महिन्याभर आमच्यापासून आता रजा घेत असताना खरं तर फक्त सामना थांबवा पंच 1 मिनिटासाठी, कारण आपले मान्यवर आपल्यापासून या मॅच मधून रजा घेतात, त्यामुळे आपण थोडस वेळ घेतोय। शर्माजी आपण गेट ओपन करा। आंबेशिव गावचे उपसरपंच आदरणीय दिनेजी कडाव साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान इथे केला जाईल। आदरणीय दिनेजी कडाव साहेब आपण या, आपला देखील विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न केला जाईल। मुख्य व्यासपीठावरती
चला समोरची लाईट समोरची कार आहे त्या कारची लाईट आपण बंद करा. एक धाव धावफलकावरती जोडली गेली. 9 धावाची गरज होती. 12 चेंडूचा खेळ तुम्हाला जरूर पार पडेल. थँक्यू. गोरदा सज्ज होतोय. गोरदाच्या मार्कवरती तोसिफ रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका चांगला गॅप मध्ये खेळलाय. थडब्यांचा खेळाडू पुढे जरूर सरकला परंतु त्याच्या अबाकाच्या बाहेर पॉइंटच्या खेळाडू देखील धाव पळत पोहोचला चेंडूवरती परंतु बॉल सीमा पार. चौकार. थँक्यू सो मच. चौका ठोकला. धावफलक पुढे सरकतोय. 41. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगला चेंडू बडावा लागेल. तोसिफला तुम्ही पाहता जो मैदानावरती दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती एक जे सिंगल, दुसरा बॉल चौकार आणि आता तिसऱ्या बॉलवरती पुढे आता कमबॅक तो करतोय. धीरेजी कडव साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आंबेचूची एक मोठी स्पर्धा तुम्हाला जरूर पार मिळेल. सरपंच आणि उपसरपंच ट्रॉफी त्या स्पर्धेचे दमदार आयोजक. ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं खरं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी एक आदत वासरू देऊन चिंट्या म्हात्रे या खेळाडूला सन्मानित करण्यात आलं. त्या स्पर्धेचे दमदार शिल्पकार दिनेशजी कडव आपलंही बऱ्यापूर्वक स्वागत. धावफलक टीमची टोटल पुढे सरकेल. स्कोर कार्डवरती तुम्हाला धावा जरूर पार मिळतील. एक फरक बाद देखील झाला. बैलाचं गुणगान करणारे हे संगीत होतं परंतु गोरेगावमध्ये देखील मिर्झा बोबेरे साहेबांचा गजा बैल असेल बेगाचा बादशाह म्हणून त्याकडे पाहिलं जातं आणि त्या बैलाची देखील रॉयल एंट्री तुम्हाला जरूर पार पडेल. चार धावाची गरज. गोंदा तोसिफ गोपडी सारखी बॅट फिरवली आहे. इथे संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. अगदी बॅटम पाठच्या भन्नाट वेग तुम्हाला पार मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना या षटकामध्ये आपण पाहतोय पुढे कमबॅक करायचा प्रयत्न जरूर केला तोसिफच्या माध्यमातून परंतु कमीत कमी 7 धावा या मॅच मध्ये जर असत्या तर एक चांगली टोटल जरूर तुम्हाला पार मिळाली असती. या मॅच मध्ये 45 धावांचं लक्ष होतं. इथे देखील फटका चांगला आहे. धावा मिळतील. एक सिंगल धाव एकवण्याचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर 42 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक बघता बघता 4 देखील समाप्त झालं. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरिता टीम बेलपाडा जर्मन संघाला अजून 3 धावाची गरज. मॅच एक बिग फाईट मॅच तुम्हाला जरूर पार मिळेल. एका बाजूला संघ तुम्हाला मिताली 11 श्री गणेश कासगाव त्यांच्या विरोधात आराध्या 11 कान्होर या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच जरूर पार मिळेल. याच दरम्यान भूमी 11 कुंदे हा संघ देखील दाखल झाला आहे. विनंती आहे टीम कुंदे संघाचे पुरस्कर्ते भूषणजी रोणे आपणास विनंती आपण मंचावरती आपला मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 चेंडूमध्ये 3 धावाची गरज. गोंदाजी मार्कवरती दाखल झाला. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फायलेच्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय आणि इथे सामना देखील जिंकलाय. टीम बॅटिंग करत असताना जर्मन क्रिकेट संघ बेलपाडा संघानं विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम स्टार ओव्हे आपण देखील चांगलं खेळात या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला. आपण देखील कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान आपण पाहतोय हनीफ जीसीपी यांचं देखील आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. हनीफ सीपी साहेबांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम.